मॅडम, आत्यासाहेबांचा आज वाढदिवस आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. तुम्ही अशा काही गोष्टी करू नका ज्यामुळे साहेबांना राग येईल. हो. चला मी खाली. अरे सॉरी काय म्हणतोस? तू मला मिठी मारू शकतोस, अधिकारच आहे तुला. काय बोलली मी शुभूला म्हटलं की तुला मला मिठी मारायचा अधिकार आहे. बोलण्याच्या ओघाओघात काहीतरी बोलून गेले. त्याला काय वाटत असेल आता? काय विचार करत असेल तू? काय तुला असं नाही का वाटत तुमच्या मैत्रीचं रूपांतर आता प्रेमात होतंय? काय प्रेम? मी आणि शुभू मित्र आहोत. प्रेम वगैरे असलं काहीच नाही. वा, एवढा विश्वास आहे तुला? नाही, त्याचं काय ना, मैत्री आणि प्रेमात फक्त एक बारीक रेष असते आणि ती रेष पुसली की मैत्रीचं प्रेम होतं. आणि कधी कधी तर आपल्याला कळतच नाही की आपणच ती रेष आपोआप कधी पुसून टाकतो ते. काय विचार करतेस? मनापासून बोलतेय मी. ती रेष पुसली गेलीच तरी काय हरकत आहे? शुभू चांगला मुलगा आहे, खूप काळजी घेतो तो तुझी. तुला काही झालं तरी जीव असा वरखाली होत असतो त्याचा. तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असतो तो. असा मुलगा शोधूनही सापडणार नाही. विचार कर श्रावणी. चल. नाही नाही, असलं काहीच नाही. काय त्या CCTV फुटेजमध्ये मुलीचा चेहरा दिसत नाही? हो साहेब. कसं शक्य आहे? साहेब, बँकेचा कॅमेरा बंद होता त्यामुळे CCTV फुटेज मिळालं नाही. पण साहेब, बँकेच्या बाहेरील जो कॅमेरा होता त्या CCTV फुटेज मिळाला साहेब. पण त्या मुलीने तिचा चेहरा स्कार्फनी झाकलेला होता साहेब. काहीतरी गडबड आहे शिंदे. बरं, ते अकाउंट कोणाच्या नावावर आहे काही कळलं? नाही साहेब, ते फेक अकाउंट आहे. मग त्या मुलीला कसं पकडणार? साहेब, एक टीप मिळाली. कसली? साहेब, आपल्या एका खबऱ्याने सांगितलं आहे की ती जी मुलगी आहे ना, भयपाड एरियाच्या दिशेने जाताना दिसली त्याला. भयपाड? काय करू मी श्रावणीचं? काय करू मी? तिच्या संकट एक डाव खेळायला लागलोय आणि ती माझ्यापेक्षा मोठा डाव खेळून मलाच त्रास द्यायला लागली. काय झालं स्वीटी? तुमच्यामुळं, समजा तुमच्यामुळं व्हायला लागलंय. हे माझ्यामुळे काय झालं? स्पष्टपणे काय ते सांग. सांगतो की शुभू आणि श्रावणी त्यांच्या रूम मध्ये मिठ्या मारत होते. प्रेमाचा सुळसुळाट चाललाय. बोलायला बी कसं तरी वाटायला लागलं. काय काय खरं सांगतेस? या डोळ्यांना बघितलंय मी स्वतः. काय तर केलं पाहिजे. मॅडम, आपण एक काम करू. आपण साहेबांना काय ते खरं खरं सांगून टाकू. जरा थांब. नाही, कशाला थांबायचंय? त्यासनी कळू दे की त्यांची पोरगी काय दिवे लावायला लागली. बाई जरा थांब. मी नाही थांबणार आणि तुमचं अजिबात ऐकणार नाही. तुम्ही चला माझ्या संग. चला तुला चला. काय वेळ लागलाय का ग स्वीटी? जरा थांब की मी काय सांगते ते ऐक ना. मी जर का विश्वंभरला सांगितलं ना की श्रावणीचं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे तर एक वेळ तो मान्य करेल. पण मी जर म्हटलं की शुभूचं श्रावणी बरोबर अफेअर चालू आहे तर तो कधीच मान्य करणार नाही. कारण शुभूवर त्याचा नितांत विश्वास आहे.
तुला जर या शुभ आणि श्रावणीचं भांड फोडायचं असेल ना तर काहीतरी मोठा विचार करायला लागेल. मोठा विचार. मोठं कांड. कसलं मोठं कांड? इथं माझ्या डोसक्याला आधीच ब्रेक लागलाय. नाही तुम्हीच सांगा आता काय करू मी? मग मी सांगते ते नीट ऐक. मला एक सांग, तरुण मुलामुलींच्यात मोठं कांड म्हणजे काय असतं? हो मॅडम, अहो काय बोलायला असं तुम्ही? त्या दोघांमध्ये मी असलं काय पण होऊ देणार नाही. या स्वीटी, तुझा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे बाई. अगं तुला शुभ हवाय की नाही एकदाच मला सांग. अगं मग त्याला मिळवण्यासाठी तुला काहीतरी तर करावं लागेल की नाही? म्हणजे लहान सहान गोष्ट नाही हं, मोठी गोष्ट. जसं की वादळ. वादळ निर्माण करायला लागेल. त्या वादळात श्रावणीचा खोपा तयार होण्याआधीच उडून जाईल. पण जर तू वादळ निर्माण केलं नाहीस तर त्याच खोप्यात शुभ आणि श्रावणी स्वतःचा संसार थाटतील राघू महिनेसारखा आणि तू बाहेर उभी राहून बघत राहशील. नाही नाही नाही, त्या दोघांनी असं कसं जवळ यायला देऊ मी? पण जर मी आता काय बी केलं नाही तर लय उशीर होईल. कदाचित माझा शुभ माझ्यापासून कायमचं दूर जाईल. तेव्हा मी काय करू? मॅडम बोलायला तसंच करू काय? मॅडम, तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे. शुभूला श्रावणीपासून कायमचं दूर करायचं असेल तर मला काय तर मोठा कांड करायला लागतो. गुड गर्ल. हॅलो, शिवाजीनगर पोलीस स्टेशन कोल्हापूर. सर जय हिंद साहेब. साहेब हां, फोन आहे. कोणाचा आहे? रुद्रप्रताप गायकवाड. रुद्रप्रताप गायकवाड? अरे सरांचा फोन आलाय. बजो आणि जय हिंद सर, जय हिंद. मला त्या मुलीच्या गुन्ह्याबद्दल कळलंय. तुम्हाला कसं कळलं सर? ही केस खूप महत्वाची आहे. हो, जीव गेले तेही VIP एरियाजवळ. आता मी सांगतोय तसं करा. हो सर. काय म्हणालास तू? आपल्या घरावरती हल्ला होणार आहे? कसं शक्य आहे? आणि मुळात त्या गुन्हेगाराचा आपल्याशी काय संबंध आहे? आणि मी असं काय केलंय की कोणी मला मारण्याचा प्रयत्न करतंय?